साहेब आत्तापर्यंत 3-4 चॅनेलवर एकत्र होतो, तेव्हा त्यांनी जी मतं मांडली आहेत ती अर्थातच विचारात आपल्याला घ्यावी लागतील. आता पक्षांतर बंदी हे काही संसदीय लोकशाहीमध्ये नवीन नाही आहे. राष्ट्रपती राजवटीमध्ये कसं होतं, म्हणजे राष्ट्रपती म्हणजे अमेरिकेतले राष्ट्रपती, तर ते कायदेमंडळावर अवलंबूनच नाही आहेत. त्यांचा 4 वर्षाचा कार्यकाळ ठरलेला असतो. आपल्या इथे तसं नाही आहे. जोपर्यंत मेजॉरिटी आहे तोपर्यंतच पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री सत्तेवर राहू शकतात. आता पक्षांतर होतं, पटलं नाही, विचार बाहेर पडलं, त्याला इंग्लंडमध्ये फ्लोअर क्रॉसिंग म्हणतात किंवा न्यूझीलंडमध्ये शिप जम्पिंग म्हणतात. परंतु तिथे एखादी व्यक्ती बाहेर जाते, म्हणजे आपल्यासारखे एकदम पक्षातले 40 लोक बाहेर गेले असं होत नाही. म्हणजे थोडक्यात रिटेल हॉर्स ट्रेडिंग तिथे होऊ शकेल, पण होलसेल हॉर्स ट्रेडिंग होत नाही. त्यामुळे हा फार गंभीर मुद्दा आहे. अशा रीतीने जर का लोक बाहेर पडायला लागले तर भारताची जी लोकशाही आहे ती सुदृढ राहणार नाही. आज तिसऱ्या जगातले सर्व देश, 120 देश भारताकडे आदर्श लोकशाही म्हणून बघतात, एक बीकन ऑफ डेमोक्रेसी म्हणून बघतात. तर अशा परिस्थितीमध्ये हा खटला फार महत्त्वाचा ठरतो, कारण 28 राज्य आहेत, प्रत्येक राज्यामध्ये राज्यपाल आहेत, प्रत्येक राज्यात पक्षांतरं होत आहेत. तेव्हा सुप्रीम कोर्ट आज जो निर्णय देईल तो 141 कलमाखाली सर्व हायकोर्टांवर बंधनकारक असणार आहे. थोडक्यात आज सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल त्यांनी भारतीय लोकशाहीचं भविष्य ठरणार आहे. 3 गोष्टी या ठिकाणी मी फक्त सांगतो आणि थांबतो. 3 गोष्टी अशा की सुप्रीम कोर्टाला राज्यपालांचे अधिकार निश्चित ठरवावे लागतील, कारण राज्यपाल हे कायम संशयाच्या भोवऱ्यात राहिलेले आहेत घटना सुरू झाल्यापासून. आपले खेर नावाचे जे मुख्यमंत्री होते ते घटना समितीत पण होते. त्यांनी सांगितलं की चांगला राज्यपाल जर का असेल तर तो चांगलं काम करेल, परंतु राजकीय पक्षाशी निगडीत एखादा आला तर तो खूप मिस्चिफ करू शकतो. आणि याचं उदाहरण आपल्याला अनेक ठिकाणी देता येतं. अगदी राष्ट्रपती राजवट सुद्धा चुकीची लादली गेली आहे राज्यपालांच्या सल्ल्यानुसार. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार वागायला पाहिजे. तारतम्याचे काही अधिकार त्यांना दिलेले आहेत, परंतु आत्ताचे जे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत त्यांनी अनेक वेळा घटनेशी विसंगत अशी कृती केली असं माझं व्यक्तिगत मत आहे. तेव्हा त्यांचे अधिकार ठरवावे लागतील. एक दुसरं ठरवावं लागेल म्हणजे स्पीकरचे अधिकार काय आहेत. हा 10व्या शेड्यूलखाली डिस्क्वालिफाय करण्याचा अधिकार हा स्पीकरचा आहे, तेव्हा त्याचा निर्णय सुप्रीम कोर्ट बहुतेक घेणार नाही, तर स्पीकरकडे रिव्हर्ट करतील. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हा जो पक्षांतर बंदी कायदा आणलाय 10व्या शेड्यूल नंतर 52वी घटना दुरुस्ती करून, त्याचा बरोबर अर्थ काय तो सुप्रीम कोर्टाला सांगावा लागेल. की पक्ष सोडला म्हणजे काय केलं, त्यांनी राजीनामाच द्यायला पाहिजे का त्याच्या कॉन्डक्टवरनं पण ते घेता येईल, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल. आणि आता शेवट सांगतो की हे 16च लोक जे पहिले सोडून गेलेत ते माझ्या मते डिस्क्वालिफाय व्हायला पाहिजे. त्याचं कारण असं की ते 2/3 होत नाही आहेत. हळूहळू एक एक व्यक्ती आसाममध्ये गेली, ते 37 मॅजिक आकडा त्यांनी गाठला. हे हळूहळू जे गेले, राज्यशास्त्रामध्ये असं म्हणतात की सत्तेकडे लोक जातात, म्हणजे गुळेच्या ढेपेला जसे डोंगळे लागतात ना, तसे सत्तेला हे सगळे सदस्य लागतात. त्यामुळे एकदा सत्ता जर का दुसऱ्या गटाकडे गेली तर ही लोक एक एक करत त्या 37वर पोहोचले. हे घटनेला अपेक्षित नाही. पक्ष निष्ठा ही अपेक्षित आहे. पक्षांतर करू नये म्हणून पक्षांतर बंदी कायदा केलेला आहे. इथे पक्षांतर बंदी कायदा फॅसिलिटेट करतोय पक्षांतर करायकरता. तेव्हा सुप्रीम कोर्टाला एकदा शेवटचा शिक्कामोर्तब करावा लागेल. पुन्हा सांगतो, राज्यपालांचे अधिकार ठरवावे लागतील 1, स्पीकरचे अधिकार ठरवावे लागतील 2, आणि 10व्या शेड्यूलचा म्हणजे पक्षांतर बंदी कायद्याचा पूर्ण अर्थ सांगावा लागेल. म्हणजे भारताची लोकशाही सुदृढ रीतीने यापुढे वाढेल. अगदी बापट सर, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. आपण पुन्हा एकदा जाऊयात ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्याकडे. निकम सर, आता आपण बघितलं, तुम्ही मगाशी सांगत होतात बापट सरांनी पण अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. आता ज्या पद्धतीनं एकापेक्षा अनेक याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत, त्यावर एकत्रितरित्या तुम्ही मगाशी जसा शब्द वापरला खिचडी झालेली आहे. नेमकं आता सुप्रीम कोर्ट काय करेल? पहिल्या याचिकेपासून सुनावणीला सुरुवात करेल की या सगळ्या याचिकांमधून या सगळ्याचा अर्थ एकंदरीत घटनेचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला जाईल असं तुम्हाला वाटतंय की पहिल्यांदा जी अपात्रतेच्या बद्दलची याचिका दाखल झाली आहे त्याच्यावर पहिली सुनावणी घेतली जाईल, नंतर दुसरी याचिका दाखल केली आहे त्याच्यावर दुसरी सुनावणी घेतली जाईल, असं होईल की सगळ्या मिळून एकत्र सुनावणी घेतली जाईल? काय वाटतंय तुम्हाला? नाही, असं सर्वोच्च न्यायालय करणार नाही.
मला असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयाला जर अर्जंट जो रिलीफ मागण्यात येत आहे की निवडणूक आयोगापुढच्या कारवाईला जी स्थगिती दिली आहे ती उठवण्यात यावी आणि दुसऱ्या गटातर्फे ती स्थगिती द्यावी, अशा तऱ्हेच्या परस्पर विरोधी ह्या 2 याचिका ते सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. त्याला कारण असं आहे अर्जन्सीसाठी की महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, काही विधानसभाच्या पोटनिवडणुका किंवा विधान परिषदेच्या पोटनिवडणुका या येऊ घातल्या असल्यामुळे त्याच्याविषयीचा अर्जन्सी अगोदर होईल. आमदारांच्या अपात्रतेच्या विषयीचा भाग किंवा निवडणूक पक्ष खरा कुणाचा, व्हीप कुणी काढावा, व्हीपला रद्द करता येतं का, पक्ष नेतृत्व बदल करता येतो का, या सगळ्या गोष्टी ह्या डिस्प्युटेड क्वेश्चन ऑफ फॅक्ट्समध्ये मोडतात. आणि मला जे वाटतं ते की ह्या डिस्प्युटेड क्वेश्चन ऑफ फॅक्ट्सला सर्वोच्च न्यायालय आज हात घालणार नाही. सर्वोच्च न्यायालय पुढचा बेसिक प्रश्न असा आहे की निवडणूक आयोगापुढची कारवाई चालू ठेवावी का नाही चालू ठेवावी. कारण असं आहे की घटनापीठापुढे एक प्रश्न आहे की ज्या वेळेला एखाद्या राजकीय पक्षामध्ये फूट पडते तेव्हा निवडणूक आयोगाचे काय अधिकार असावेत, हा एक प्रश्न आहे. म्हणजेच असं आहे की ह्या सगळे जे 11 प्रश्न उपस्थित जे केलेले आहे न्यायालयाच्या निर्णयाकरता घटनापीठापुढे, त्यातील हे घटनापीठ कदाचित काही मुद्दे रिकास्ट करण्याची शक्यता आहे. कारण असं आहे की काही मुद्दे माझ्या मते कायद्याचा अभ्यासक म्हणून हे काही मुद्दे हे बर्डन ठेवलेलं आहे एखाद्या पार्टीवरती दुसऱ्या पार्टीवरती, आणि म्हणून ते बर्डन जे आहे हे पुरावे नसताना पुरावे गृहीत धरून जर बर्डन ठेवलं असेल तर निश्चितपणे या देखील या बाबतीत युक्तिवाद होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आज घटनापीठापुढे प्रामुख्याने नंबर 1 प्रश्न जो चर्चेला जाईल तो म्हणजे निवडणूक आयोगापुढच्या स्थगितीविषयी काय करावं. नंबर 2, जे 16 आमदारांच्या अपात्रतेची जी याचिका प्रलंबित आहे, ज्याच्यावरती 16 आमदारांनी यापूर्वीच उत्तर दिलेलं आहे, ते उत्तर स्वीकार्य आहे का अस्वीकार्य आहे, त्याच्यावरचा निर्णय अपेक्षित नाही, निर्णय अद्याप झालेला नाही, तो सर्वोच्च न्यायालय त्यावरती निर्णय द्यायचा का, त्याच्यावरती जी स्वायत्त संस्थांची स्पीकर किंवा विधिमंडळ आहे त्या निर्णयाविरुद्ध आपण त्या जजच्या भूमिकेत बसावं का, हा अनेक हे असे कायदेशीर घटनेच्या दृष्टीने उपस्थित आहेत. आणि बापटसाहेब बरोबर बोलले की बापटसाहेबांची म्हणजे आम्ही दोघंही सकाळी बरोबर एका चॅनलवरती होतो, आम्ही हाच प्रामुख्याने मी मुद्दा मांडला होता, बापटसाहेब त्याला ॲग्री झाले. त्या मुद्द्याला असं आहे की आमदाराच्या 10व्या परिशिष्टानुसार अपात्र किंवा पात्र या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार हा निश्चितपणे स्पीकर किंवा डेप्युटी स्पीकरना असतो. परंतु त्यावेळेला या 16 आमदारांनी ज्या वेळेला केलं त्यावेळेला त्यांचा ती याचिका जी होती ही विशेषतः अरुणाचल प्रदेशमध्ये जो निकाल दिला होता की एखाद्या स्पीकरला दूर करायचं असेल, हटवायचं असेल, रिमूव्हल असेल, बापटसाहेब रिमूव्हल असेल हा शब्द प्रयोग बरोबर आहे, तर त्याच्या प्रस्तावाची नोटीस दिली असेल तर तसं त्यांना करता येत नव्हतं. आणि हे 10व्या परिशिष्टाच्या स्पिरिटच्या विरुद्ध आहे. कारण 10व्या परिशिष्टामध्ये आमदाराला केव्हा अपात्र करावं याविषयी स्पष्टता आहे. आता त्याच्यामध्ये देखील संशोधन करणं जरुरीचं आहे, कारण जे महाराष्ट्रात सत्तानाट्य घडत आहे या संदर्भामुळे काही नवीन कायदेशीर मुद्दे उपस्थित झाले आहेत. आणि बापट सरांच्या मी या मताशी सहमत आहे की लोकशाही जर आम्हाला सुदृढ करायची असेल तर परिशिष्ट 10, कारण आपल्याला माहिती आहे की परिच्छेद 3 पूर्वी असा होता की 2/3 आमदार फुटले तरी ते अपात्र समजले जात नव्हते. आता तो परिच्छेद 3 गाळण्यात आलेला आहे. म्हणजे 2/3 आमदार फुटले तर त्यांना कुठल्या तरी याच्यात पक्षात विलीन व्हावं लागतं. आणि म्हणून माझ्या दृष्टिकोनातून याचे दूरगामी प्रयत्न होणार असल्यामुळे याला थोडा वेळ लागेल. अगदी पुन्हा एकदा जाऊयात, उल्हास बापट सर आपल्यासोबत आहेत. बापट सर, निकम सरांनी ज्या पद्धतीने या सगळ्या केसच्या बाबतीमध्ये विश्लेषण केलेलं आहे, तुम्ही पण अनेक वेळा सांगितलेलं आहे की आता शिंदे गटाचा आग्रह आहे की सुप्रीम कोर्टात चिन्हाबाबत निकाल न होता तो निवडणूक आयोगाकडे घेण्यात यावा. अनेक वेळेला तुम्ही सुद्धा मागच्या वेळेला साम टीव्हीशी बोलताना सांगितलेलं होतं की अनेक राजकीय पक्षांचा असा आरोप आहे की निवडणूक आयोगाचे निकाल हे पॉलिटिकल मोटिवेटेड असतात, सत्ताधाऱ्यांच्या बाजूने झुकले असतात, असे अनेक वेळेला आरोप झालेले आहेत. अनेक निकालांमध्ये असं पाहायला सुद्धा मिळालंय. त्यामुळे शिवसेनेला याची सुनावणी सुप्रीम कोर्टातच व्हावी अशा प्रकारे याचिका दाखल करण्यात आलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत त्याचा पुढे केला जातोय. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा यावर चर्चा होईल की परिशिष्ट 10 वर चर्चा होऊ शकते. कसं आहे, एक गोष्ट राज्यघटनेचा प्राध्यापक म्हणून मी क्लिअर करतो की घटनेचा आत्मा जो आहे
तो विश्वास हा आत्मा आहे. तेव्हा सुप्रीम कोर्टावर आपल्याला विश्वास ठेवावा लागेल, इलेक्शन कमिशनवर आपल्याला विश्वास ठेवावा लागेल. तो अंपायरसारखं काम करतायत. अंपायरनी आऊट दिलं की आऊट म्हणून पॅव्हेलियनमध्ये जायचं, त्याच्यावर प्रश्न निर्माण नाही करायचे, असं माझं स्वतःचं पहिल्यापासून मत आहे. तसंच मी शिकवतो वर्गात शिकवताना. आता तुम्ही जे म्हणतात हे आधी घ्यावं का ते आधी घ्यावं, तर तुम्हाला एक मी सोपं उदाहरण देतो, म्हणजे मला काय म्हणायचं ते स्पष्ट होईल. अगदी. की एखाद्या पेशंटला ऍडमिट केलं हॉस्पिटलमध्ये, त्याला डायबेटीस आहे, त्याला ब्लड प्रेशर आहे, त्याला न्यूमोनिया झालाय, अगदी. तर कोणी जर का असं म्हणालं मी याला फक्त न्यूमोनियाचीच ट्रीटमेंट देतो, तर तो ब्लड प्रेशरनी मरेल. बरोबर. त्याला फक्त ब्लड प्रेशरची ट्रीटमेंट देतो तर तो न्यूमोनियानी मरेल. तेव्हा हे जे सगळे आलेले आहेत की राज्यपालांचे अधिकार काय, स्पीकरचे अधिकार काय आणि त्या ठिकाणी 10व्या शेड्यूलचा अर्थ काय, या तिन्ही गोष्टी एकत्रित करूनच निकाल द्यावा लागेल. एकेका गोष्टीचा निकाल देता येणार नाही. आणि जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय होत नाही तोपर्यंत हे चिन्ह कोणाचं, पक्ष कोणाचा, हे इलेक्शन कमिशनला ठरवता येणार नाही. कारण शेवट अधिकारांची जी हायरार्की आहे, म्हणजे शिडी आहे, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च स्थानावर आहे. व्हॉट एव्हर द सुप्रीम कोर्ट सेज दॅट इज द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. थँक्यू. अगदी. बापट सर, एक शेवटचा प्रश्न असा. बापट सर, तुम्ही साम टीव्हीशी बोलला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आता